रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत मी वेगळंच काहीतरी दाखवतो। वेगळं इन द सेन्स कधीच न बघितलेला कल्पतरू इमेन्साचा एक 2 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये आत्ताच जस्ट OC आलेली आहे। रेडी अनयूज अनटच असणारा प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टीचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 774 कार्पेट असेल ह्या फ्लॅटचा। एक पार्किंग त्याच्यासोबत असेल। आत्ताच पोजेशन मिळालेलं घर आहे आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या तुम्ही जर ॲम्युनिटीज बघितल्या तर ती हे समोर तुम्हाला तुमच्या घरामधनं सगळ्या ॲम्युनिटीज दिसतील। तसं बघितलं तर बिल्डिंग ग्राउंड प्लस 30-32 माळ्याची बिल्डिंग, पण आपण लोअर फ्लोअरला आपल्याकडे एक फ्लॅट अवेलेबल आहे। राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर अजून बिल्डरचं मेंटेनन्स इथे सोसायटी झालेली नाही, अजून बिल्डर मेंटेनन्स बघतोय। तर त्याच पद्धतीनं खरं तर हा फ्लॅट असणार। ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून कल्पतरू पार्क सिटी हे साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असणारं प्रोजेक्ट असणार आहे, ज्याच्या आतमध्ये नमो सेंट्रल पार्कचं, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं खूप मोठं चांगलं प्रशस्त असं गार्डनही तयार झालेलं आहे। बाजूलाच जर विचार केला तर इस्कॉन टेम्पलही जवळ झालेलं आहे आणि भाजी म्हणा बाकी सगळ्या गोष्टी पण आजूबाजूला 100% आहे। राहिला प्रश्न बँक लोनचा, तुम्ही याच्यात कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण OC/CC प्रॉपर कंप्लीटेड आहे। मान्य आहे हे प्रोजेक्ट थोडंसं 4-5 वर्ष डिले झालेलं आहे, पोजेशन द्यायला थोडासा वेळ झाला होता, पण आता ह्याचं पोजेशन दिलेलं आहे। त्याच्यामुळं रेट म्हणा किंवा मग ज्या लोकांनी घेतलेले घरं आहेत त्यांचं पण थोडं आर्थिक त्यांना त्रास झालेलाच आहे। तर त्याच हिशोबाने रेट्सचं पण त्यांनी मग प्रत्येकाचा वेगळा रेट्स पण तिथे नक्की येऊ शकतो। तर हा फ्लॅट ॲक्च्युली कसा असणार आहे, जो आपल्याकडे आहे त्या फ्लॅटचं लेआउट मी दाखवण्याचा तुम्हाला थोडक्यात प्रयत्न करतो। ज्यावेळेला हा फ्लॅट चालू होतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे जर तुम्ही ह्या विंगमध्ये आलात तर समोरच्या साईडला 2 फ्लॅट असतील आणि ह्या साईडला 2 फ्लॅट असे, म्हणजे ह्या बेसिकली ह्या विंगमध्ये असं असणार आहे। 2 फ्लॅट तिकडे अधिक 2 फ्लॅट ह्या साईडला। जर तुम्ही लिफ्ट वगैरेचा जर विचार केला तुम्ही बघू शकता इकडे लिफ्ट वगैरे लागलेले आहेत। आत्ता थोडंसं काम चालू झालं आहे, काही लोक राहायला आलेत, काही लोक राहायला येत आहेत, त्याच्यामुळं सध्या ही परिस्थिती आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर हे आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाणार आहात, एंट्री जी आहे ते ईस्टला आहे आणि बाहेर येताना मात्र ही वेस्टला असणारं घर असेल। आणि ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला असा चौरस पद्धतीचा मोठा तुम्हाला हॉल मिळतो आणि हॉलच्याच समोर जर आपण आलो तर आपल्याच इमेन्साचं असणारं क्लब हाऊस तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते। अजून हेही वर्किंग नाही आहे, 2-4 महिन्यात हे पण तुमचं वर्किंग होईल। आता सध्या रेंटलला वगैरे इकडे यायला लागलेत लोक, पण एकदम अजून येत आहेत हळूहळू। त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला जर आलो तर इथं किचन दिलेले आहे, जे किचन तुमचं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल आणि गॅसची पाईपलाईन मात्र तुमच्या घरामध्ये ऑलरेडी इथपर्यंत आलेली आहे। ह्या साईडला पण थोडीशी जागा आहे, पण ते थोडंसं खाली असल्या कारणानं त्याचा वापर आपल्याला कितपत होईल याची मला शाश्वती नाही आहे। त्याच्यानंतर मग आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं ड्राय बाल्कनी एक मोठी आणि प्रशस्त अशी वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे वाळत घालण्यासाठी इथं तुम्हाला मोठा स्पेस मात्र इकडे ह्या साईडला दिलेला आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे बेडरूम दिलेला आहे, जे मोठं प्रशस्त आणि चांगलं मोठं बेडरूम असेल, ज्याच्यात तुमचा खिडकी जर बघितली तुमची ही समोरच्या बिल्डिंग अधिक तुमचं जे क्लब हाऊस असणार आहे ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं दिसते। ही ती जागा तुम्हाला म्हटलं होतं खाली, पण याला वापरणार कसं हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जागा भरपूर आहे खाली, पण त्याला वापरता येईल की नाही मला त्याची गॅरंटी नाही आहे। बेडरूमची साईज मात्र तुम्ही बघू शकता मोठी चांगली प्रशस्त आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण बाहेर आलो तर इमिडिएटली तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे कॉमन असणार आहे, जे तुमचं त्या बेडरूमच्या जस्ट अपोजिट साईडला आहे। आणि नंतर आपण ज्यावेळेला बाहेर येणार आहोत त्यावेळेला मग तुमचं हे शेवटचं बेडरूम असणार आहे। शेवटच्या बेडरूमचं पहिलं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मिळतं, जे इथं ह्या साईडला अशा पद्धतीचं आहे। सगळं फिटिंग वगैरे पण इकडे ऑलरेडी सगळे झालेले आहेत। आणि नंतर तुम्ही इकडे आलात तर ह्याची बेडरूम साईज आहे ना ती सगळ्यात मोठी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कपाटाला तुम्हाला एवढी मोठी जागा ऑलरेडी इकडे आहे। आणि ह्या साईडला आला तिथे खिडकी एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी दिलेली आहे आणि मग नंतर तुमचा हा बेडरूम आहे। आणि बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ही बेडरूमची साईज, मास्टर बेडरूमची साईज मोठी आणि चांगली आहे। आणि मग तुमचं जर तुम्ही समजा तुमच्या ह्या बेडरूममध्ये राहिला तर भविष्यात येणारं हे तुमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन हे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसणार आहे। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं होता, आता त्यांना तो विकायचा आहे। तर त्यांनी सांगताना आपल्याला सांगितलं की बाबा 1,65,00,000 निगोशिएबल याची किंमत असणार आहे। खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, कारण ह्या लोकांनी ऑलरेडी EMI खूप भरलेले आहेत, त्याच्यामुळे इथले लोक थोडे आर्थिक विवेचनेमध्ये नक्की आहेत। मला असं वाटते जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर ह्याची चावी आमच्याकडे आहे, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला निगोशिएशनचा पार्ट जो आहे तो आपल्याला नक्की काय तो कळेल। अशाच पद्धतीने नवीन आम्ही फ्लॅट तुम्हाला दाखवतोय। मला असं वाटते
जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा. जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त बघा. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.